मला असं वाटते की हे नामर्दाची औलाद आहे आणि दोन बापाची, ज्याला दोन बाप असतील त्याची औलाद आहे. एवढी जर आमच्याबद्दल मनात राग आहे, द्वेष आहे, तुम्ही जर खरं एका बापाचे असाल तर अमोरासमोर येऊन विरोध करायची भूमिका तुम्ही ठेवा. अशा पद्धतीनं गांडू सारखे रात्रीच्या 12:30-1 वाजता येऊन अशा प्रकारचे जर प्रकार होत असतील तर त्यांनी एक तर हिजड्यात आपलं रूपांतर करून घ्यायचं, माणूस म्हणून राहायचं नाही, आणि नाही तर निर्लज्ज म्हणून स्वतःला घोषित करून घ्यायचं. अचलपूरमध्ये राजकीय वाद पेटला. आमदार बच्चू कडूंच्या वाढदिवसाच्या बॅनरला काळं फासलं. प्रहार शिवसेना आक्रमक. प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अचलपूर शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून आता मोठं राजकीय वादळ उठलंय. प्रहारचे कार्याध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांचे खंदे समर्थक बल्लू जवंजाळ यांच्या फोटोला काल मध्यरात्री काही अज्ञात विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींनी काळं फासल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे अचलपूर मतदारसंघात राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. प्रहार आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अचलपूर शहरात विविध चौकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं संयुक्तपणे शुभेच्छांचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर बच्चू कडू यांच्यासह त्यांचे खंदे समर्थक बल्लू जवंजाळ यांचे फोटो होते. मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी जवंजाळ यांच्या फोटोला टार्गेट करत त्यावर काळं फासलं. पोलिसांची मध्यरात्री धाव. बॅनर काढलेल्या घटनेची माहिती मिळताच अचलपूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मध्यरात्रीच घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी तत्परता दाखवत काळे फासलेले ते वादग्रस्त बॅनर तातडीने तिथून काढून टाकले. बॅनरची विटंबना झाल्याची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. कार्यकर्त्यांनी या नीच कृत्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आमच्या नेत्यांच्या लोकप्रियतेला घाबरूनच विरोधकांनी हे भ्याड कृत्य केले असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसेच या घटनेमागील मुख्य सूत्रधार आणि अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात. हे नामर्दाची औलाद आहे आणि दोन बापाची, ज्याला दोन बाप असतील त्याची औलाद आहे. एवढी जर आमच्याबद्दल मनात राग आहे, द्वेष आहे, तुम्ही जर खरं एका बापाचे असाल तर अमोरासमोर येऊन विरोध करायची भूमिका तुम्ही ठेवा. अशा पद्धतीनं गांडू सारखे रात्रीच्या 12:30-1 वाजता येऊन अशा प्रकारचे जर प्रकार होत असतील तर त्यांनी एक तर हिजड्यात आपलं रूपांतर करून घ्यायचं, माणूस म्हणून राहायचं नाही, आणि नाही तर निर्लज्ज म्हणून स्वतःला घोषित करून घ्यायचं. अशा पद्धतीचा जर वापर होत असेल आणि याच्या मागे जर कोणी असेल तर त्याचा आम्ही तपास लावू. जर यांचा शोध लागला, शोध आम्ही लावणारच आहे, कारण हे आता कॅमेऱ्यामध्ये शोधले असताना चेहऱ्याला दुपट्टे बांधून आलेले लोक आहेत आणि त्यांना बेनकाब करण्याचं काम आता पोलीस विभागामार्फत किंवा आमच्या पदाधिकाऱ्यामार्फत होईल. आणि ज्या पद्धतीनं कृत्य, अतिशय वाईट प्रकारचं कृत्य यांनी केलं, त्या पद्धतीची सजा सुद्धा जिथं भेटन तिथं ठोकण्याची भूमिका आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते ठेवतील. आणि भविष्यात पोलीस यंत्रणेने सुद्धा विनंती आहे की ज्या पद्धतीनं या पद्धतीच्या घटना घडतात त्यामुळे शहरात उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे पोलीस प्रशासनाचं सुद्धा लक्ष असणं तेवढंच गरजेचं आहे. आता आम्ही बघतोय कोण्या पद्धतीनं का हा विषय समोर येते, आणि काही वेळानं आमचे काही लोक जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देतील, पण त्यापूर्वी जर आम्हाला तो भेटला त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार.